ही बस आहे ती जिने आम्हाला फसवलं सफर एक्सप्रेसने. आम्ही बसलो आतमध्ये आणि आम्हाला सीट दिली नाही. आणि हे आहे ते गाईस, आम्ही ना तिकीट बुक केलेली 2+1 स्लीपरसाठी. बट आम्हाला कुठे बसावं लागतं बघा. लिटरली आम्हाला फसवण्यात आलं. जिथून आम्ही तिकीट बुक केली होती ना त्यांनी आम्हाला 2 स्लीपरचे तिकीट दिले. आणि जेव्हा गाडी आली ना तिथे आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या कॅबिन बसा. तिथे बसलेलो, तिथून मी बाहेर काढला मला आणि इथे बसवलं आहे मला कुठे पॅसेजमध्ये. ॲक्च्युली काही कळत नाही आहे कारण की बस तर बस नाही आहेत, ट्रेन तर ट्रेन नाही आहे. ट्रेन आहेत पण त्या पुन्हा पॅक आहेत. चढणार कसं एवढं सामान घेऊन. ट्रेनमध्ये पण मारामारी चालू आहे, जागेवरून वाद होत आहेत. तुम्हाला माहिती असेल जनरलमध्ये काय परिस्थिती असते लोकांची. मग कसं काय मंडळी, कशी वाटली महाकुम सिरीज? मजा आली ना? तर आता खरी मजा आता येणार आहे. कारण की आता मी आहे लखनौला आणि आता मी प्रवास करतोय मुंबईच्या दिशेने. तर झालं असं आहे की ना आम्ही ट्रेनच्या भरोश्यावर होतो तत्काळ मध्ये तिकीट भेटेल, पण तिकीट भेटली नाही. आता आपण ना लखनौ ते मुंबई वाया बस जाणार आहोत. तर आता तुम्हाला ना टोटल 1500 किलोमीटरचा प्रवास पाहायला भेटेल. ते कुठून? लखनौ टू मुंबई. तर लखनौ टू मुंबई, तर लखनौ टू इंदौर टोटल 900 किलोमीटर आणि इंदौर टू मुंबई साधारण 600 किलोमीटर. तर चला, हा प्रवास आहे ना आपली 2+1 भारत बेन्झ या AC स्लीपरनी होणार आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये मला ना आमचा प्रवास पाहायला भेटेल. तर नक्की माझा प्रवास कसा होईल, तिकीट फेअर काय, रूट काय, बस कोणती, तर सर्व डिटेल्स ना ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला ब्लॉगना पटकन चालू करूया. मग झालं असं की ना आम्ही जेव्हा निघालो ना मुंबईवरून तेव्हा तत्काळ तिकीट होती. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. त्यानंतर ना आम्ही विचार केला तत्काळ पुन्हा तिकीट भेटेल रिटर्नची, पण ती काय भेटली नाही. सो आता आमचा प्रवास आहे ना वाया होणार आहे. सो काल रात्री ना मी अयोध्या ते लखनौ UPच्या UP SRTC अर्थातच लालपरी जी आपली असते कोकणात, तशीच नारंगी परी यांनी प्रवास केला रात्री 12 ते 3. सो आपल्यासोबत ह्या प्रवासात समीर आहे जो आपल्यासोबत पुन्हा प्रवास करेल थेट मुंबईच्या दिशेने. त्यासोबत आमचं लगेज बघा, आमची 2 बॅग, गंगाजल आणि प्रसाद. तर गंगाजल आणि प्रसाद तुमच्यासाठी खास मी घेऊन येतोय. तर चला आता मी आहे ट्रान्सपोर्ट नाका मेट्रो स्टेशन. इथे आपला साधारण 3:30 वाजता हॉल्ट आहे बसचा. ती इथं सगळ्या मला सोडेल 8 वाजता इंदौरला. मग आम्ही ही तिकीट रेड बसवरून बुक केली. सो आम्हाला टोटल तिकीट फेअर पडला लखनौ टू मुंबई 3672.80 पैसा. तर आता हॉल्ट आहे ट्रान्सपोर्ट नगर मेट्रो स्टेशन, जो की हा आहे बरोबर. आणि मग इथं सगळ्या मला सोडणार ती 8:15 इंदौरला. तर चला, रेड बसवरून बुक करायचं कारण होतं की ऑफलाईन मी काल पाहिले होते सकाळी, तर 2200, 2300, 2400 असे रेट्स होते. तर रेड बसवर स्वस्त होतं. म्हटलं 1700ला मग तिकीट पडते पर पर्सन किंवा AC स्लीपर. सो कोणताही प्रवास चालू करायच्या आधी बाप्पाच्या नामस्मरणाने प्रवास चालू करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. सो फायनली आपली 2+1 AC स्लीपर बस आली. जय मरगड वाले बाबा, राजकल्पना AC स्लीपर. सो असा काहीचा एक्सटिरियर लुक. आपला आता प्रवास होईल 900 किलोमीटर थेट लखनौ टू इंदौर. चला मग आज जाऊया, मला आतून मी इंटिरियर दाखवतो. सो असा काहीचा कॅबिन लुक. ते समोर आपले पायलट. भाई जी आपका नाम क्या? मोहम्मद रफ़ी. अभी इंदौर कब तक पहुँचेगी? सुबह 9 के आसपास ना. तो चलो मग प्रवास करेंगे एक साथ. आणि लेफ्ट साईडला ना तुम्ही इथं मुंबईचे कोकणातले आपले जे बस असतात त्यात वॉशरूम तुम्ही पाहिलं नसेल, बट त्यात बघा त्यात वॉशरूम आहे. सो युरिनसाठी आहे, ठीक आहे. आणि आतमध्ये असं एक्सटिरियरचा ॲड. सो असं काहीचा इंटिरियर लुक 2+1 AC स्लीपर. आणि या साईडला 2 सीटर्स 2 स्लीपर्स आणि ते सिंगल. सो सिंगलचा व्ह्यू बघा कसं आहे. तो काय काय दिलं आहे ह्यानी, कंबल एकदम बेड मस्त आहे, कम्फर्ट आहे. आणि उशी ऑलरेडी यांनी बघा असे बनवलं आहे, म्हणजे इनबिल्ड आहे, तुम्हाला सेपरेट नाही भेटणार. सो असं काही 2+1 AC स्लीपर. आणि खाली पण बघा असं आहे. सो चला, आमची इथे GH त्या साईडला समीर बसेल, या साईडला मी झोपीन, आरामात प्रवास करूया. 800 किलोमीटर थेट मुंबई, थेट इंदौर. सो फुली कम्फर्टेबल बस आहे. इथून इथे AC आहे आपला आणि डोअर पण दिलं आहे. सो डोअर पण आणि पडदा पण आहे, फुल प्रायव्हसी. इथे स्टँड आहे, इथे आम्ही समोर गंगाजल ठेवलं आहे, सेफ राहील इथे.
आणि बॅक, आणि ते पण कर्टन आहे तुम्हाला जर क्लोज करायचं, बाहेरचा लुक नको आहे तर चला मग प्रवास हा एन्जॉय करा माझ्यासोबत. जस्ट आम्ही डाळ खिचडी मागवली आहे, लाईट खायचं आहे कारण की ना ट्रॅव्हल करतो आहे इंदौरला, तर अजून 550 किलोमीटर बाकी आहेत, तर म्हटलं उगाच पोटात गडबड नको. आणि खिचडी बघा, फक्त कांदा दिला आहे, लोणचं वगैरे काही नाही आहे. असो, टेस्ट करून सांग समीर कसं आहे. चांगलं आहे, ओके. साधारण प्रत्येक हॉटेलमध्ये ना जेव्हा आपण प्रवास करतो ना जेवण चांगलं नसतं. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं गणपतीपुळेचा प्रवास करताना. एनिवेज टेस्ट करूया, खाऊया, या जेवायला म्हणते येऊ. करंट लोकेशन झाशीहून 45 किलोमीटर अगोदर थांबलो आहे. हॉटेल फूड प्लाझा, नमो हॉटेल नमो फूड प्लाझा. साधारण वाजले किती आहेत, 11 वाजून 11 मिनटं. सो इथून ना झाशी ना 45 किलोमीटरवर आहे आणि इंदौर 522 किलोमीटरवर आहे. अजून 8 ते 9 तास आहेत प्रवास करायला थेट कुठे इंदौरला. सो आता आपला प्रवास कसा होईल, इथून झाशी आणि झाशीवरून थेट आपण जाऊ इंदौरला आणि इंदौरवरून मग पुन्हा मुंबई. तर तोही प्रवास आहे 500 किलोमीटरचा. तर 2 500, हा 500 आणि तो 500. तर बघा कसं होत आहे. टोटल 1500 किलोमीटर प्रवास आहे आतापर्यंत. 270 किलोमीटर प्रवास आपण केला, अजून 500 किलोमीटर प्रवास बाकी आहे. 500 किलोमीटर प्रवास त्याहून नंतर पुढे जाऊन करायचा आहे. चला मग बस पण निघते आहे. हाफ एनचा रेस्ट, हाफ एनचा ब्रेक घेऊन गाडी निघायला रेडी आहे. आणि हा कानपूर झाशी हायवे ना खूप चांगला आहे, म्हणजे मुंबई गोवासारखंच आहे. पण मुंबई गोवामध्ये ना पॅचेस थोडे खराब आहेत, पण इथे ओव्हरऑल रस्ता ना चांगला आहे. शूट करायला भेटत नाही कारण थोडीशी तब्येत डाऊन आहे, तर कॅबिन बसत नाही आहे. थोडा रेस्ट करूनच चाललो आहे, प्रवास करतो आहे. चला पुढचा प्रवास बघू उज्जैनपर्यंत. उज्जैनहून जाऊ मग इंदौरला. चला प्रवास शेवटपर्यंत पहा. टोटल 760 किलोमीटर प्रवास करून आता आपण पोचलो उज्जैनला. उज्जैनवरून ना इंदौर फक्त 50 किलोमीटर आहे आणि 16 तास प्रवास केला आतापर्यंत उज्जैनपर्यंत. अजून 1 तास जाईल इंदौरपर्यंत. आणि इकडचे रस्ते आहेत ना लाजवाब आहेत, मक्कन. माझं मुंबई गोवा असतं ना तर बापरे 1 दिवस गेला असता इथपर्यंत पोचायला, कारण आम्ही 750 किलोमीटर प्रवास केला, ते पण 15 तासात. म्हणजे सल्यूट आहे. विचार होता की उज्जैनला उतरून आता महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर फिरावं, बट आमच्याकडे लोड इतका आहे ना शक्य नाही आहे. जसंही घरी जाऊन ना आराम करायचा आधी, मग ना नेक्स्ट टाइम प्लॅन करूया, कारण तोही प्लॅन आपल्या बकेट लिस्टमध्ये आहे उज्जैनचा. तर बघूया नेक्स्ट टाइम केव्हा प्लॅन होतो. आणि उज्जैनचं से बस डेपो इथून फक्त ना महाकालेश्वर आहे ना 1.5 किलोमीटर आहे. आणि ही आपली राजकल्पना ट्रॅव्हल्स. बापरे, आणि जाम बघा किती सकाळ सकाळी उज्जैनला सर्व बसेस लागले आहेत. भरपूर जाम आहे, भरपूर जाम आहे उज्जैनला. ते बघा महाकालेश्वर मंदिर फक्त 1.5 ते 2 किलोमीटर आहे इथून. ते बघा काबे, ते बघा महाकालेश्वर मंदिर इथून ते 1.5 ते 2 किलोमीटर आहे फक्त अंतरावर. 500 मीटर आहे फक्त इथून.
मस्त आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा पॉसिबल झालं ना आपण उज्जैन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर सर्व प्लॅन करू सिरीज. तेही ब्लॉग आपल्या चॅनलवरती. चला आता आपण प्रवास करूया थेट इंदौरला. ओहो, फायनली पोचलो इंदौरला. टोटल 900 किलोमीटर प्रवास करून पोचलो आहे इंदौरला. कुठे? दुर्गानगर 3 एमली. आता इथून आम्ही पुढचा प्रवास असेल थेट मुंबई. आणि जिथे आम्ही उतरलो ना तिथे बुकिंग ऑफिस आहेत बसचे. तर आम्हाला एक छपरा एक्सप्रेसकडून बस भेटली आहे. ती आम्हाला सोडणार आहे थेट मुंबईला रात्री 10-12 बनत आहेत. पण मला वाटतं 1-2पर्यंत जाऊ आम्ही. इथून ती बस 11:30 वाजता आहे. ती येणार आहे भोपाळवरून. मग कालचा प्रवास तुम्ही तर पाहिला असेल. आधी आपण प्रवास केला अयोध्या ते लखनौ, टोटल 170 किलोमीटर. मग तिथून लखनौवरून थेट इंदौर 900 किलोमीटर. आणि आता इंदौरवरून मुंबई एक 500 किलोमीटर. तर मी विचार करत होतो की नाशिकला उतरून कसाऱ्याला जाऊ. कसाऱ्याहून ट्रेन भेटेल. मग पुन्हा शेवटी तेच लफडी आहेत. हाल होणार, पॉसिबल होणार नाही. सारखं उतरा, ट्रेन चेंज करा, बस पकडा. त्यापेक्षा डायरेक्ट जाऊया कुठे? मुंबईला. गाईस आम्ही ना तिकीट बुक केलेली 2+1 स्लीपरसाठी. सफर एक्सप्रेसमध्ये 2 सीटर 2 स्लीपर. बट आम्हाला कुठे बसावं लागतं बघा. लिटरली आम्हाला फसवण्यात आलं. जिथून आम्ही तिकीट बुक केली होती ना त्यांनी आम्हाला 2 स्लीपरचे तिकीट दिले. आणि जेव्हा गाडी आली ना तिथे आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या कॅबिन बसा. तिथे एक स्लीपर कॅबिन आहे. तिथे बसलेलो. तिथून मी बाहेर काढला मला आणि इथे बसवलं आहे मला. कुठे? पॅसेजमध्ये. सो असं आम्हाला फसवण्यात आलं आहे. आमच्याकडून 2700 रुपये घेतले आणि आम्हाला फसवण्यात आलं आहे. काय करू काय समजत नाही आहे. असं आम्हाला जायचं आहे, 12 तास प्रवास करायचा आहे मुंबईपर्यंत. आम्ही विचार करत होतो की इथून उतरावं, पैसे घ्यावे आणि पुन्हा जावं दुसऱ्या बसनी. पण ऑलरेडी ना 1 वाजलं आहे आणि आता पुन्हा दुसरी बस भेटताना मुश्किल आहे. आणि त्यासोबत रात्री सकाळी लेट होईल. काय करू खरंच कळत नाही आहे. गाडी 1 तासापासून थांबली आहे. इथे पण जे 2 पैसे बसलेले होते ना त्यांना मग उठवलं आहे आणि पुढे 4मध्ये बसवलं आहे. सो एक आतापर्यंत खराब एक्सपिरियन्स आहे सफर एक्सप्रेसचा. इथे पण 3 जण बसले आहेत, इथे पण 2 जण बसले आहेत. सर्वीकडे हे लोक फसवत आहेत फक्त. ही बस आहे ती जिने आम्हाला फसवलं सफर एक्सप्रेसने. आम्ही बसलो आतमध्ये आणि आम्हाला सीट दिली नाही. आणि हे आहेत ते ड्रायव्हर आणि क्लीनर्स. हे बघा, सफर एक्सप्रेस बिलकुल प्रवास करू नका बसने. आता आम्ही जातो पुन्हा एजंटच्या इथे आणि भांडणार येतो आहोत. कारण की आम्हाला ते पैसे दिले नाही. आमच्याकडून पैसे घेतले पण आम्हाला सीट दिली नाही. तो बोलला की बरं तुम्ही पाठी आहे, तुम्हाला पैसे देतो, बघूया देतो काय पैसे. नाहीतर त्याला आता आम्ही दाखवणार आज निघा त्याला. काहीच हे ते दुकान आहे जिने आम्हाला फसवलं. आता आम्ही चाललो आहे पैसे घेऊन आमचे पुन्हा पाठी मुंबईच्या इथे. दुसरी बस उद्याला. चल बघूया पुढे बस भेटते का दुसरी. ॲक्च्युली काही कळत नाही आहे कारण की बस तर बस नाही आहेत, ट्रेन तर ट्रेन नाही आहे. ट्रेन आहेत पण त्या पुन्हा पॅक आहेत. चढणार कसं एवढं सामान घेऊन. आणि प्लस दुसरं ऑप्शन काही समजत नाही आहे. सो ऑलरेडी फेडअप आहे. काय करू काय कळत नाही आहे. आता तेच पर्याय शोधतो आहे की मुंबईला कसं जायचं इथून. कारण ऑलरेडी 3 वाजले आहेत आणि जाईपर्यंत मग सकाळ होईल आणि सकाळी पुन्हा ऑफिसला पण जायचं आहे आम्हाला. तर काय करू नक्की कळत नाही आहे. कसं होणार आहे, कसं आम्ही मुंबईला पोचणार आहे, हा तर मोठा प्रश्न आहे सर्व आमच्यासमोर. आता आम्ही आहोत इंदौर स्टेशनला आणि लकीली ना इथून निघालो आणि इथे आलो. म्हटलं की ट्रेन बघा कोणती आहे का. तर एक ना 4:30 वाजता ना इंदौर डाऊन ट्रेंड आहे. तर त्यासाठी आम्ही जनरलची तिकीट काढली आणि लकीली ना मला सीट पण भेटली बसायला जनरलमध्ये. सो आता पुढचा प्रवास असेल आपला इथून ट्रेनने असेल. थेट आपण जाऊ मुंबईला. सो लकीली 2 सीट्स भेटल्या पटकन. सो ह्या त्या 2 सीट्स आहेत. समीर बसला इथे सीटवर आणि ही माझी सीट. आणि इथे पण नक्की तर कोणती ट्रेन येते एक. कारण मी बस पण चेक केली. बस ना रात्री 8-9 वाजता होते आणि ते जाणार होतं सकाळी 8 वाजता 9 वाजता. तर बसलं की पुन्हा आम्हाला मग
ऑफिससाठी लेट होईल तर म्हटलं की ट्रेन हा बेस्ट ऑप्शन होता, कारण की ना 4:30 वाजता ना ट्रेन ही वसईला जाईल. वसईवरून 6 वाजतील जोगेश्वरी, आणि जोगेश्वरून घरी एक 6:30पर्यंत पोहोचू आम्ही. सो म्हटले ट्रेननेच प्रवास करूया. लकीली 2 सीट्स भेटले पटकन, ज्याला चढायला भेटलं आणि 2 सीट्स पण भेटले. तर निवांतना प्रवास करूया थेट कुठे, वसईपर्यंत. वाजले 4:30 आणि ट्रेन आपली आता झाली रवाना. इथून देवस आणि इंदौर, देवस आणि उज्जैन करून जायला आपली डायरेक्ट आता वडोदरा, सुरत, वसईला. ट्रेनमध्ये पण मारामारी चालू आहे, जागेवरून वाद होत आहेत. तुम्हाला माहिती असेल जनरलमध्ये काय परिस्थिती असते लोकांची, जागेवरून पटकन वाद होतात. आजचा दिवस खूप कठीण आहे. आधी बसवाल्यांनी फसवलं आम्हाला, नंतर मग ट्रेनमध्ये एक सगळं गोंधळ, आणि हा गोंधळातून प्रवास करायचा आहे घरी. सोमवारी सकाळी 5चा टायमिंग यायचा, 5:45चा टायमिंग यायचा. पण कालची ट्रेन मी ट्रॅक केली ना, तर काल ट्रेन 7:45ला गेली. तर साधारण 9:30 वाजतील घरी जाईपर्यंत. कसं होणार आहे, मला तर खूप टेन्शन आलं आहे राव. कसं होणार आहे डोंट नो. पोचलो बाबा, एकदाचा पोचलो. तब्बल 1500 किलोमीटरचा प्रवास आणि 60 तासांचा प्रवास करून मी पोचलो माझ्या घरी, अर्थात कुठे, मुंबईला. तर तुम्ही आधी ब्लॉग पाहिला असेल तर तुम्ही आमची जर्नी पाहिली असेल, लखनौ ते इंदौर, इंदौर ते मुंबई. तर झालं असं की ना, इंदौरला आम्ही तिकीट बुक केली 2700 रुपये देऊन, AC स्लीपर, ते पण 2 सीट्स. आणि जेव्हा ती बस आली ना, त्या बसवाल्याने आम्हाला ना सीट नाही दिली. आधी बसवाल्याने आम्हाला सांगितलं तुम्ही एका कॅबिनमध्ये 2 जणांनी ॲडजस्ट करा. आम्ही म्हटलं चला ठीक आहे, आता एवढं आम्हाला घरी जायचं आहे मुंबईला, तर एवढं ॲडजस्ट करू. मग थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला बाहेर काढल्याने म्हटलं की तुम्ही पॅसेजमध्ये बसा आणि ते प्रवास करा. तर मग जे डोकं सणकलं ना, उतरलो आणि पैसे घेतले भांडून. आणि नंतर मग ना आम्ही ट्रेन पाहिली की ट्रेन कोणती होती. तर एक इंदौर दौंड करून ट्रेन होती, जी 4:30 वाजता सुटणार होती इंदौरवरून. तर त्या ट्रेनमध्ये चढलो कसं बसं आणि थेट मुंबईला आलो सकाळी 6 वाजता. तर जे आम्ही रात्री शुक्रवारी 8 वाजता आम्ही अयोध्या सोडलं होतं ना, ते सोमवारी सकाळी 6 वाजता आम्ही मुंबईत पोचलो. तर होपफुली सेफली पोचलो. थोडी दगदग झाली, बट असो. तर आता पण तुम्हाला प्रवास कसा वाटला माझा, महाकुंभची सिरीज कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच ना. कोकणातले पण व्हिडिओज येतील. तर चला, तोपर्यंत स्टे ट्यून.